पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळ यांची मुलगी असावरीला अद्याप नोकरी मिळालेली नाहीये। असावरीला सरकारी नोकरीचं आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र नोकरीच्या प्रस्तावाला मंत्रालयातून अद्यापही मंजुरी मिळालेली नाहीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, मात्र संपर्क होऊ शकला नाही अशी प्रतिक्रिया असावरीने दिली। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये कोकणातील हापूस आंबा येण्यास सुरुवात झालेली आहे। आज हापूस आंब्याच्या 100 पेट्या बाजारामध्ये दाखल झाल्यात। लहान हापूस आंब्याला 1,500 प्रति डझन तर मोठ्या हापूस आंब्याला 2,500 प्रति डझन हा दर मिळतोय। नवी मुंबईतील एपीएमसी मध्येच नागपूरच्या प्रसन्नजीत यादव यांनी जागतिक झेप घेतलेली आहे। त्यांना नॅशनल जिओग्राफिकचा सर्वोत्तम फोटोग्राफर असा अवॉर्ड जाहीर झाला। प्रसन्नजीत यांचं दुर्मिळ काळ्या चित्र वाघांचं नॅशनल जिओग्राफिकच्या ऑक्टोबर 2025च्या मुखपृष्ठावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पिकल बॉल कोर्टाचं उद्घाटन केलं। यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुलांसोबत पिकल बॉल खेळत आनंद सुद्धा लुटला। अखिल चित्रे देखील या खेळामध्ये सहभागी झाले। नागपूर जिल्ह्यातील मोवाड नगर परिषदेमध्ये विनापरवानगी वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आलाय। झाड तोडून विक्रीसाठी नेले जात असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला। ग्रामस्थांनी याबाबत जाब विचारल्यावरती ठेकेदाराने नगराध्यक्षांच्या सांगण्यावरून झाड तोडल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणी नगराध्यक्षांवरती कारवाईची मागणी केली जाते। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ मुख्यालयामध्ये लिव्हिंग लॅबचं उद्घाटन होणार आहे। जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉक्टर बार्बेल कॉफलर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हे उद्घाटन केलं जाणार आहे। यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, या विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर या उपस्थित आहेत। इंग्लंडच्या वेल्स विद्यापीठामध्ये आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी सुशासन विषयावरती मार्गदर्शन केले। वेल्स विद्यापीठामध्ये सुशासन व सार्वजनिक धोरण या विषयावरील चर्चासत्रासाठी फुके यांना आमंत्रित करण्यात आले। पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली। दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहन चालकांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। पोलीस 4 दिवसांमध्ये 5,000 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जातं। जे रुग्णालयामध्ये शिकाऊ डॉक्टरांचा आजपासून संप आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। बाकी रुग्णालयातील कारभार योग्य आणि अचूक पद्धतीने सुरू आहे। सर्व प्रशासन आणि डॉक्टर हे कार्यरत असून शिकाऊ डॉक्टर जिमखान्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं सुरक्षा तपासणी यंत्रणा बंद पडल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। काही सुरक्षा तपासणी मशीन्स सुद्धा अचानक बंद पडल्या। 2 मशीन्स बंद पडल्याची माहिती पुढे येते। त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या विकास कामांवरती शेतकऱ्यांचा आक्षेप आहे। पुरेसा मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे। स्थानिक शेतकऱ्यांची जमीन तुटपुंच्या किंमतीमध्ये घेतली जाते। तात्काळ मोबदला न देण्याची भूमिका असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती 65 ते 68 किलोमीटरचे बाह्य रिंग रोड होणार आहेत। यासाठी 7 ते 8,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। नाशिकच्या शहरालगत ग्रामीण भागाला रिंग रोडचा फायदा होईल। सोबतच मुंबई, आग्रा आणि सुरत चेन्नई महामार्ग या रिंग रोडनं जोडला जाईल। नाशिकमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोधपणे निवड झाली। गटनेत्यांनी दिलेल्या नावांची महापौरांनी घोषणा केली। भाजप 9, शिवसेना 4, ठाकरे गट 2 तर अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या एका सदस्याची निवड करण्यात आली। मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीमध्ये उत्तर महाराष्ट्राचं पहिलं विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे। सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढून साहित्य संमेलनाला सुरुवात सुद्धा करण्यात आली। राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होत आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी तीरावरती हा संमेलन आणि आम्ही घेत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीनंतर एमएमआरडीएला जाग आली। अपघात अथवा अशा घटना टाळण्यासाठी 7 जणांच्या समितीची स्थापना करण्यात आली। महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील आणि सुखकर प्रवास कसा होईल याचा अभ्यास समिती करणार असल्याचं बोललं जातं।
वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरामध्ये शहरातील सर्वात प्रदूषित हवेची नोंद झालेली आहे। मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे। रविवारी सुद्धा शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 135 म्हणजे मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला। प्रसिद्ध लेखक जयेश मिस्त्री यांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला। बालवाङ्मय विभागातील 12 भागवत पुरस्कार मिस्त्री यांच्या जादूचा दिवा या नाट्यप्रयोगाला बालनाट्य पुस्तकाला जाहीर झाला। या सन्मानामुळे मराठी बाल साहित्यामध्ये मिस्त्री यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता मिळाली। मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर मेट्रो 8-4 आणि मेट्रो 4 मार्गिकेची कामाची सुरक्षा तपासणीसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे। विशेष पथकानं 4 दिवसांचं ऑडिट सुरू केलेलं आहे। मुलुंड इथं झालेल्या दुर्घटनेनंतर जाग आल्यानं MMRDAनं विशेष पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे।